राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्यात. कारण याला कारणही तसंच आहे. कारण महाविकास आघाडीतील नेते आहेत, त्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्य आहेत आणि यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही आहे असे चित्र आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत. ताई, काय नेमकं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असं काय घडलंय महाविकास आघाडीत? तीनही पक्षाचे नेते वेगवेगळे स्टेटमेंट करतात एकमेकांच्या विरोधात. आज तर संजय राऊतांनी थेट सांगूनच टाकलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार. नाही, असं आहे की कोण तीन नेते एकमेकाच्या विरोधात बोलतात मला माहीत नाही. पण संजय राऊतांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते त्यांची इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये मांडलेली आहे. याच्या आधी दानवे साहेबांनी पण मांडलेली आहे. पण शेवटी निर्णय हे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते ते घेतील. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्या सीटा मिळायला पाहिजे त्या तऱ्हेने सीटा मिळालेल्या नाही आहेत. आम्हाला जास्त मिळायला पाहिजे होत्या. पण शेवटी पक्षाने जो निर्णय घेतला तो स्वीकारून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि तुम्ही लोकसभेमध्ये बघा आणि विधानसभेमध्ये मुंबईचा निकाल चांगला लागला. म्हणजे लोकसभेमध्ये जवळपास तुम्ही जर बघाल तर आम्ही 5 सीटा जिंकलो, ज्याच्यामध्ये 1 सीट आम्ही फक्त 48 मताने हारलो आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला 14 सीटा मिळाल्या. त्यामुळे प्रश्न असा आहे की पुढे निर्णय घ्यायचा की नाही हे आमच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका अशीच असणार आहे की जी त्यांना वाटतं, काहींना असं वाटतं की बाबा स्वतंत्र लढलं पाहिजे, काहींना असं वाटतं की मोठ्या निवडणुकीमध्ये सगळे एकत्र येतात आणि छोट्या निवडणुकीमध्ये अलायन्स होत नाहीत. प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असू शकते. पण आम्हाला जी भूमिका आहे जसं दिल्लीमध्ये बघताय तुम्ही की आता आप पार्टी आणि आम आदमी पार्टी आणि आम्ही वेगळे लढतोय. तर आम्हाला वाटलं तर आम्ही मुंबईची भूमिका संदर्भात विचारताना आम्ही आमची भूमिका सांगू. पण ते निर्णय काय वर्षा गायकवाडचे आले नसतात. ते निर्णय शेवटी दिल्लीमध्ये आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीचे घेणार. त्यामुळे आमचे नेते आमच्या सगळ्यांची चर्चा करतील आणि चर्चेनंतर जे येईल ते मान्य करू. ठाकरेंच्या बैठका ह्या आतापर्यंत पार पडलेल्या आहेत मुंबईतल्या. त्यानंतर संजय राऊतांची भूमिका, त्यानंतर अरविंद सावंत असतील, त्यांनी देखील म्हटलंय की आम्हाला उद्धव ठाकरेंनी संकेत दिलेत आणि त्यामुळेच संजय राऊतांनी आज स्टेटमेंट केले. जर ठाकरे हे वेगळे लढले तर काँग्रेस काय राष्ट्रवादीसोबत लढणार आहे की तुम्ही स्वबळावर तुम्ही देखील असंच लढणार? असं आहे की हे जर त्याचे प्रश्न झाले की काय होणार मग काय त्याचं उत्तर आत्ता कसं देऊ एक प्रश्न. आणि जर त्यांचं काही झालं असेल त्याच्यानंतर मग चर्चा करू आम्ही आणि आम्ही त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांची चर्चा करून ठरवू. आता NCPशी काय होणार काय नाही होणार त्या संदर्भामध्ये NCPची चर्चा करू. आज मी कसं सांगू काय तुम्हाला, कारण शेवटी त्यांनी काय संकेत दिले त्या मिटिंगमध्ये मी नव्हते. दुसरी प्रश्न आहे की संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले. पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून. मी कसं सांगू, जोपर्यंत त्यांच्या नेत्याकडून पक्षाचे येत नाही तोपर्यंत आम्ही कसं त्याच्यावरती काय रिॲक्ट करायचे. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा इंडिव्हिज्युअल निर्णय. पण आघाडीमधून निर्णय लढत असताना समजा कुठल्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा TV वर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं. काही त्यांचं म्हणणं असेल तर राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे, आम्हाला पण स्वातंत्र्य आहे. पण आमचे पण खासदार निवडून यायचे, आमदार निवडून यायचे, आमचे नगरसेवक निवडून येतात. तर आम्हाला पण काही नाही. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, काँग्रेसची ताकद आहे मुंबईमध्ये आणि आम्ही मुंबईमध्ये सातत्याने आपला आवाज उचलण्याचं काम केलं. त्यामुळे असं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर जेव्हा आपण आघाडीत असू तेव्हा एकमेकाशी म्युच्युअली अंडरस्टँडिंग करून एकमेकाशी डिस्कशन करून गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. अशा सार्वजनिक प्लॅटफॉर्ममध्ये येऊ नये. याबाबत तुमचं काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बोलणं झालं किंवा संजय राऊतांनी अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं? त्यांच्याशी कशाला म्हणजे मला असं वाटतं की ते स्टेटमेंट जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांकडून तेव्हा त्याच्यावरती चर्चा करू आपण. स्वबळाचं झालंच तर मुंबई काँग्रेसची तयारी आहे का तशी? काही एकदम तयारीमध्ये आहात? जेव्हा होईल तेव्हा मी नक्की तुला उत्तर देईल. पण आमची तयारी तर बघा, प्रत्येक पक्ष आमचा पक्ष मोठा आहे, प्रत्येक पक्षाची तयारी असते, कार्यकर्ते असतात, त्यांची इच्छा असते. त्यामुळे प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळी आमचे नेते निर्णय घेतील त्यावेळी त्याच्या संदर्भामध्ये मी बोलेन. कुठेतरी तीनही पक्षांमध्ये संवाद कुठेतरी संपलाय असं, कारण शरद पवार देखील 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या बैठका सुरू होत्या त्यावेळी देखील त्यांनी म्हटले. कारण विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अशी आमची कोणत्या बैठकाच झाल्या नाहीत मवियाच्या. कुठेतरी हे सर्व मविया हलबेल नाही का? कारण मग त्यानंतर अमोल कोल्हे म्हणतात की काँग्रेसची पाठ आहे ते अजून ताट होत नाही किंवा त्यांचा कणा आहे तो ते अजून सरळ करत नाहीत. अशा पद्धतीत ते स्टेटमेंट करतात. शिवसेना काही सुधारत नाही असं ते म्हणतात. हे सगळं काय? ते अमोल कोल्हेंचं स्वतःचं वैयक्तिक मत असेल तर त्यांनी त्यांचं मत मांडावं. पण ते काँग्रेसबद्दल त्यांनी भूमिका मांडू नये. काँग्रेस सक्षम आहे, काँग्रेस स्वतःची भूमिका सांगू शकते. आणि मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांशी आमच्यामध्ये भेट झाली होती आम्हाला दिल्लीमध्ये आणि आमची सगळ्यांची या विषयावर चर्चा पण झाली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल बोलणं मी बरोबर नाही आहे. आणि मला सुरुवातीपासून एक गोष्ट मी बोलत आलेली आहे. मी सकाळपासून एकच गोष्ट बोलते की हे सगळे जे आहेत ना इंडिया अलायन्समध्ये नेते एकमेकांशी बोलतात, एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने त्यांचं भेटणं आहे.
आदरणीय खलगे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा राहुलजी असतील, हे एक संसदेमध्ये सुद्धा आम्ही सातत्याने एकत्र असतो. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या प्रश्नावरती आमच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि या सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या लेवलच्या गोष्टी असतात. ते निर्णय घेत असताना पक्षश्रेष्ठी ते निर्णय घेत असतात आणि ते काम करायचं असतं. संजय राऊतजींनी बोलल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, कारण संजय राऊतजींनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं, आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू. संजय राऊतांचं मला फक्त एवढंच माझं म्हणणं आहे त्यांच्या बाबतीमध्ये की ते पत्रकार आहेत, ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी सांगते की आघाडीमध्ये काही गोष्टी बोलत असताना त्या चर्चा नंतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करून त्याच्यानंतर त्यांनी बोलावे. सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती डायरेक्ट बोलण्याची त्याची आवश्यकता नव्हती. दुसरा प्रश्न आहे, निकाल लागला मात्र शिवसेनेचा गटनेता ठरला किंवा राष्ट्रवादीचा, मात्र काँग्रेसचा ठरलेला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी नाराज आहे आमदारांमध्ये अशी देखील माहिती समोर येते. काय नेमकं विधानसभेबाबत? ते मला माहीत नाही कुठे नाराज, मी विधानसभेमध्ये नाही आहे, पण मी नक्कीच विधानसभेमध्ये आमदारांशी बोलून याच्याबद्दल. पण मला नाही वाटत की कोणाचे काही नाराज आहे, कारण मधल्या काळात मी बोलले होते, त्यामुळे कोणाचे नाराज आहे असं मला नाही वाटत आहे. धन्यवाद. ज्या पद्धतीने संजय राऊतांनी स्टेटमेंट केलेलं आहे ते त्यांची पक्षाची भूमिका मांडतात, मात्र जेव्हा मविया म्हणून आपण एकत्र आहोत त्यावेळी तीनही पक्षांची चर्चा केल्यानंतरच माध्यमांशी बोललं पाहिजे असा सल्ला देखील वर्षाताई देत आहेत. आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत हे त्यांची भूमिका मांडत असले तरी उद्धव ठाकरे जेव्हा मांडतील त्यावेळीच आमची भूमिका स्पष्ट करू आणि आमची भूमिका ही वरिष्ठ म्हणजे दिल्ली हायकमांड ठरवणार आहे. त्यामुळे ठाकरे जरी स्वबळाची तयारी करत असले आणि स्वबळाची तयारी करायची जर काँग्रेसवर जबाबदारी आली तर काँग्रेसही तयार आहे असा देखील विश्वास या ठिकाणी वर्षाताई यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.